देशात व राज्यात अल्पसंख्याक जैन समाजाला टार्गेट केलं जात आहे। विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरच्या जैन समाजातर्फे मूक मोर्चा तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना दिले निवेदन। पिंपळनेर प्रतिनिधी। पिंपळनेर येथील सकल जैन समाजाने भावना व्यक्त करताना धनराज जैन म्हणाले, काही दिवसांपासून पूर्ण भारतभर जैन समाजाच्या भावनांशी काही अज्ञात शक्ती राज्य व केंद्र सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था खेळत आहेत। अत्यंत क्लेशदायक घटना देशात जैन समाजाप्रती घडत आहेत। अत्यंत संयमी शासनाला सहकार्य करणारे अहिंसक कधीही कोणाला त्रास न देणाऱ्या जैन समाजाच्या भावनांना चोहोबाजूने ठेस लागत आहे। मध्य प्रदेशमधील नीमच जिल्ह्यातील सिंगोली येथे जैन साधूंच्यावर झालेला प्राणघातक हल्ला, मुंबई विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर पाडणे, देशाच्या विविध भागात जैन साधूंना अपघात घडवून आणून जीवे मारणे यासोबत काल झालेला पहलगाम येथील झालेला अमानवीय हल्ल्याच्या व पश्चिम बंगालमधील हिंदू समाजावरील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जैन एकता रॅली व मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आपण शासनाचे प्रतिनिधी आहात, आपण आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात। आज गुरुवारी पिंपळनेर शहरातून अत्यंत शांततेने मूकमोर्चा काढत झालेल्या घटनांचा निषेध करत महावीर भुवन, सटाणा रोड, बस स्टॉप चौफुली, मेन रोड, खोल गल्ली, गांधी चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला व तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात खालील मागण्या नमूद करण्यात आल्या। जैन साधूंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करून यामागील नेमक्या उद्देशाचा सखोल तपास व्हावा। कायद्याचा गैरवापर करून मुंबई येथे जैन मंदिर पाडण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे व त्यांची चौकशी करावी। चुकीच्या पद्धतीने पाडलेल्या जैन मंदिराची महानगरपालिकेने पुनर्बांधणी करून द्यावी। संपूर्णपणे पायी भ्रमण करणाऱ्या साधू साध्वींना विहार दरम्यान सुरक्षा पुरवावी। तसेच प्रवास मार्गावर विहारधाम निर्माण करावे। जैन तीर्थक्षेत्राचे पवित्र अबाधित ठेवून ही सर्व तीर्थक्षेत्रे पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करावीत, असे निवेदनात म्हटले आहे। तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी निवेदन स्वीकारले असून आपल्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवल्या जातील असे सांगितले। यावेळी प्रतिष्ठित व्यापारी धनराज शेठ जैन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनीही पाठिंबा दिला। तसेच पिंपळनेर शहरातील संपूर्ण व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर तसेच सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षातील सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सामील झाले होते। मंदिराची जी वास्तू होती ती पाडली आणि त्याचबरोबर आमचे जे धर्मग्रंथ हे रस्त्यावरती फेकले। अक्षरशः अतिशय आम्ही त्यांचा तीव्र शब्दात मुंबई बीएमसीचा निषेध करत आहोत। या निषेधाच्या पाठीमागे भूमिका ही आहे की आमचा एक अतिशय शांतताप्रिय समाज, अहिंसेचे पूर्णपणे पालन करणारा, पण अशा समाजाच्या मंदिराच्या संदर्भात जिथं आपण रोज नतमस्तक होतो आणि एक 10 मिनिटं आपल्या प्रतिमेसमोर बसून एक आपल्या भगवंताची प्रार्थना करतो, अशा ठिकाणी अशी विटंबना शासनाच्या मार्फत, बीएमसी म्हणजे शासनाचाच एक परिभाग झाला, त्याच्या मार्फत होणं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आपला भारत देश हा अतिशय कॉस्मोपॉलिटन देश आहे। सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने इथं राहतात, पण अशा या देशामध्ये अशी ही जी आरेरावी चालली आहे, आरेरावीच्या बाबतीतला आम्ही पूर्णपणे पिंपळनेर सकल जैन समाज अतिशय निषेध करत आहेत। त्याचबरोबर आमच्या ज्या मागण्या आहेत ते मंदिर पूर्ववत त्या ठिकाणी बीएमसीने बांधून द्यावं आणि अतिशय सनदशीररित्या आणि आदराने परत आमच्या समाजाच्या सुपूर्द करावं अशी आम्ही विनंती करीत आहोत। त्याचबरोबर बंगालमध्ये आपल्या सगळ्या हिंदू बांधवांवरती जो अतिशय अत्याचार चाललेला आहे, त्या अत्याचाराच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत। आपल्या हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आम्ही त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांच्या मागे सहानुभूती पूर्ण ठेवतो आणि जे समाजकंटक आहेत, अत्याचार करणारे, त्यांना शासनाने अतिशय कठोर शासन करावं अशी आजच्या या प्रसंगी मी विनंती करीत आहे। त्याचबरोबर परवाची अतिशय एक दुःखद घटना, जे पहलगाम येथे आपला एक वेळ घालवण्यासाठी अतिशय काश्मीर म्हणजे एक आपण स्वर्ग मानतो, अशा ठिकाणी ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, असं एक कपल ज्याची 6 दिवसापूर्वीच लग्न झालेलं होतं, त्याच्या पत्नीसमोर त्याला गोळ्या घातल्या गेला। काय तर तुझा धर्म कोणता? किती निंदनीय गोष्ट आहे। म्हणजे ही जी राक्षसी प्रवृत्ती होती पूर्वीच्या काळात, त्याच्यापेक्षा ही पाचवी प्रवृत्ती, त्याचं प्रदर्शन त्या आतंकवाद्यांनी आपल्या समोर ठेवलं आणि त्याचा एक परिपाक असा झाला की असंख्य आपले बिचारे निरपराध आज बळी पडले। त्यांच्या सगळ्यांच्या परिवारासोबत आम्ही आहोत, त्यांना पूर्णपणे भावपूर्ण श्रद्धांजली आपण इथं अर्पण करीत आहोत। मी सगळ्यांना विनंती करतो, या गोष्टीचा 3-4 गोष्टींचा निषेध करून आपण सर्व त्या गेलेल्या मृत आत्म्यांना सद्गती लाभो, त्यांच्या परिवाराला यह दुःख सहन करण्याची शक्ती देऊ, म्हणून मी 2 मिनिटं आपणाला विनंती करतो, आपण सर्वांनी श्रद्धांजली। INDTV न्यूजसाठी सुभाष जगताप, पिंपळनेर यांचा रिपोर्ट।